दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 30 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण पाठीमागच्या 2 दिवसापासून उजनी धरणातून जे काही विसर्ग भीमा नदीमध्ये सोडला जात होता त्यामध्ये आता घट झाली। दौंडची आवक सुद्धा आता त्या ठिकाणी कमी झाली, त्यामुळे ही अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। आज सकाळी 6च्या अपडेट जर आपण पाहिले असेल तर दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा 33,803 क्युसेक्स इतका झालाय आणि दौंडची आवक कमी झाल्यामुळे उजनी धरणामधून जो काही 50,000चा विसर्ग हा काल सायंकाळी 7 वाजता करण्यात आला होता तो आता आणखीन कमी करण्यात आला। रात्री तो 40,000 करण्यात आला आणि नंतर आता तो 30,000 क्युसेक इतका करण्यात आला आणि वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक विसर्ग हा उजनी धरणातून सुरू आहे। उजनी धरणाची टक्केवारी जर पाहायला गेलं तर उजनी धरणाची टक्केवारी ही 99.34% ही उजनी धरणाची आजची टक्केवारी आहे। एकूण पाणीसाठा जो आहे तो 116.88 असून उपयुक्त पाणीसाठा हा 53.22 टीएमसी आहे। त्याचबरोबर उजनी धरणातून इतर जे काही विसर्ग आहेत त्या विसर्गामध्ये कॅनॉलचा जो विसर्ग आहे त्या कॅनॉलच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून कॅनॉलचा विसर्ग हा 2600 क्युसेक्स करण्यात आला आहे की जो पहिला 2400 क्युसेक्स इतका होता। बोगद्याचा जो विसर्ग आहे तो 900 क्युसेक्स आहे, दहेगावचा 90 आणि सिनामाड्याचा हा 280 क्युसेक्सचा विसर्ग आहे। उजनीमधून जे काही पाणी सोडलं होतं ते काल पंढरपूरमध्ये आलं होतं, त्यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही वाढली होती। भीमा नदीकाठच्या जे काही पिकं होती त्याला थोडंफार धोका या ठिकाणी पोहोचला होता। मात्र आता दौंडची आवक कमी केली आहे, दौंडची आवक कमी झाली आहे आणि उजनीतला विसर्ग आहे तो कमी केलाय, त्यामुळे आता पुराचा धोका हा सध्या तरी टळेल आहे। उजनी आणि वीरचे जे काही अपडेट आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, त्यासाठी नेहमीप्रमाणे आपले चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।